तसे हे माझे भाऊ आहेत तिथं. तुमचं नाव काय? वारेकर. तुमचं नाव काय? शुभम नागवेकर. नागवेकर. तुमचा? महेश पांचाळ. अरे आई शपथ, महेश पांचाळ. ह्या तिघांचे चॅनल आहेत, त्यांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि आमच्या डबल वाऱ्या किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असतील, शक्तितुरा म्हणा किंवा इतर कोणते, ते तुम्हाला यांच्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि आम्हाला आज प्रसिद्ध करणारी माणसं जर कोण असतील तर हे युट्यूबवाले त्याचं जोरदार त्यांच्यासोबत सांगा. याचा अर्थ फुकट नाही, 100 देऊन जा. मस्करी केली. असू दे. कळणार तुला 1 ते 3 तारखेमध्ये भाव माझा
आवाज कमी करायचा. सुस्वागतम, नमस्कार, धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून आज या ठिकाणी या राजापूर नगरीमध्ये ओनी या गावामध्ये सन्मान्य श्री भैया शेठ सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आज भव्य दिव्य असा रंगीत तथा संगीत भजनबारीचा सामना आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या सामन्यासाठी मी व स्वतः श्री समीर रामाकदम लिंग रवानी प्रासादिक भजन मंडळ गाव कोकण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे मला पखवाज साथ करतायत. ते सुप्रसिद्ध पखवाजक ओंकार दुखंडे तबला साथ करतायत. ते भावेश खिलाड आणि माझे भजन मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या या डबलबारी सामन्यासाठी आमच्या जोडीला असणारी आजच्या एका रात्री पूर्वीचे आमचे प्रतिस्पर्धी व श्री आदरणीय संतोषजी शिरसीकर यांचे पट्टे शिष्य व श्री गौरवजी पांचाळ आणि त्यांना पखवाज साथ करतायत ते वैभवजी पांचाळ त्यांचे बंधू आणि तबला साथ करतायत ते आमचे मित्र प्रदीपजी सातले आणि त्यांचे भजन मंडळ. यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे मित्र सन्मान्य मनीषजी लिंगायत यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून विभाग प्रमुख सन्मान्य मनीषजी लिंगायत, उपतालुका प्रमुख सन्मान्य जानसकर गुरुजी, त्याचप्रमाणे उपपंचायत समिती सदस्य प्रतीकजी मटकर, त्याचप्रमाणे उपसभापती सन्मान्य अव्या पराडकर, मनीषजी लिंगायत, सुमित वेताळे, नवनीत साहेब, मनोज साहेब यांच्या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून आज याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मित्र आणि आमचे या ठिकाणी सन्माननीय भजनी बुवा राजनजी मिस्त्री बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून प्रमोद शिंदे, धर्मेंद्रजी भुवड, परेश महेर, संजय माहेर, त्याचप्रमाणे
अजूनही भजनी बुवा पखवाज वाजत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतील, शाहीर उपस्थित असतील, त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करून अभय जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाची नतमस्तक होऊन विद्येचं आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाची नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत मिलिंद रवनाथांच्या चरणाची नतमस्तक होऊन इथल्या ग्रामदेवतेच्या चरणाची नतमस्तक होऊन हैसरल्या जागेवाल्या नमस्कार करून कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचे कृपा आशीर्वाद घेऊन जोडीवाल्यांच्या ग्रामदेवतेच्या चरणाची नतमस्तक होऊन आजच्या या आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलवारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे गुरुमाऊली बरं साऊंड सर्व्हिस चिखलगाव. एकदा जोरदार माझ्या भावासाठी काय होते काय प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. कारण काय आज जरी भैया साहेब सामंत यांचा वाढदिवस असला तरी आज त्यांनी आम्हाला भजनासाठी बोलवलेलं आहे. किती वेळ बोललं पाहिजे हे प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे. आमचे जोडीवाले आज जवळजवळ भजन सुरुवात करायच्या अगोदर 10 मिनिटं जवळजवळ बोललेले ते 12 वाजून गेले. तुम्ही टायमिंग ला आमचे जोडीवाले जवळजवळ भजन सुरुवात करायच्या अगोदर 10 ते 15 मिनिटं बोललेलेच आहेत बुवा, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे भाषण ह्या नको, लक्षात घ्या. हल्लीचे 2-3 मागे बघले मी आपलं अभ्यासलं असतात आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बोलणार, मी घाबरत नाही. मग तुमचे पाहुणे म्हणजे टावळे म्हणजे आणि कोण म्हणजे आपण घाबरत नाही. आपलं काय विषय आहे, पाकिट जायचं आणि घरात जायचं. पण या ठिकाणी आज बुवांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार बुवांच्या बाबांसाठी टाळ्या होते. आता तू माका वाईट बोलच फक्त. बाबा माझे मित्र आहेत, तू कधी झोकलच असू दे. ठीक आहे, सुंदर भजनाची सुरुवात बुवांनी केलेली आहे आणि ज्याचं चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणारा समीर कदम आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या जोडीवाल्यांसाठी होते. कारण सुंदर भजन रूपाचा ध्यानाचा अभंग त्यांनी जो सादर केलेला आहे अप्रतिम. शिव काय ते शिव तांडव हा क्या बात. आणि तुमच्या बंधुराजांनी मस्त वाजवले. म्हणजे आजचे पैसे काय घरात घेतले त्याच्यात हसू शकते, काय विषय नाही ना. टाइमिंग लावतो असू दे. सागप गपनिध सानिध पग गपनिध पग रे. तो मगाशी एक वाक्य बोललो, नागोबा सारखं डुलता. तो माका बोललो पण आज नागोबा दुसरं डुलता. भारी पडत का एकट्या माझ्या नादात लागत म्हणजे काय बुवा. तुमच्या फक्त मनोरंजन होण्यासाठी मी बोलतोय मध्ये मध्ये, विषय काय नाही. तुझा आणि माझा का भांडा ना. तू वाईट काहीतरी तू माका माहिती तू बोलायचं असत ना, तुझी हिंमतच नाही आणि तू बोलायला दाखवा. पण नाही ते ह्याचा निर्णय तुम्ही या मग
वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा पावनले आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी स्पर्श होता तुझा गाण्या हा ते मी प्रेमाने तुला गाण्या म्हटलं गौऱ्या म्हणता गौरी थोड्या दिवसात लगीन झाल्यावर काय म्हणतो रे माझा गौरू तुझी कळत काढून घेतली तू काय तर कर माझा माझ्या ए राग नाही उद्या तू काय करतो जाऊन दे ना. भाजी हसवीची असत कशी पण हसू येतात काय विषय नाही हा? थोड्या दिवसानं तुला स्पर्श होता तुझा विसरलो स्पर्श होता तुझा विसरलो कीर्ती हराची मुखी बोलवेना कीर्ती हराची मुखी बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विषंगिकारी जवीन शंभो माझा कोणदारी जवीन शंभो माझा कोणदारी जवीन शंभो माझा शंभो मद कोण तारी तुझवीन शंभो मद कोण
सत्यनारायण प्राणदेवता श्रीलिंग रवळनाथ श्री कारंजेश्वर स्वयंभू रामेश्वर गांगेश्वर राटेश्वर भगवती पावनाई भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामी तुळजा भवानी आई शिवराई सात्विनी हेतुबाई माते तुझा स्वामी समर्थांचा आपापल्या आई वडिलांचा जागेवाल्यांचा भालचंद्र बाबांचा भजनकार गुरुवारी कैलासवासी काशीराम परब भजनकार गुरुवारी सुशील गोठण धन्यवाद. या ठिकाणी आज भैयासाहेब सामंत यांचा वाढदिवस आहे, म्हणजे आता चालू झाला ठीक आहे नाही. त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतो आणि भजनाला सुरुवात करतोय. बुवा बरंच काय काय मला बोलले सुरुवातीच्या भजनाच्या अगोदर, त्याची परतफेड नक्की करतो आणि भजनाला सुरुवात करतो. कारण काय आज गौरव पाच्या म्हटल्यानंतर एक भजनातलं एक हिरा आहे जे आहे ते बोला असता त्याला चांगला बोलायला सुद्धा वाईट म्हणजे असलंच म्हणजे वाईट राधा पूर्ण माझं. पण आज भजनामध्ये एक त्यांचा हातखंड आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून त्यांची अभंग त्यांची गाणी ही पसरत असतात. आज इथे सुद्धा युट्यूब चॅनलवाले आहेत, मला वाटतं 3 जण आहेत व माझं सुद्धा स्वतःचं युट्यूब चॅनल आहे व समीर कदम ऑफिशियल. त्याला जर सबस्क्राईब केलात तुम्ही म्हणजे कराच, फक्त नाव टाकायचं बुवा समीर कदम ऑफिशियल आणि तिथं गेल्यानंतर सबस्क्राईब असं येतं, ते टच करायचं. टच केल्यानंतर एक अशी घंटा हलते ती हलते, तिला टच करायचं. तिला टच केल्यावर ती मग सगळे ऑप्शन येतात, ऑल पर्सनली असे येतात. त्याच्यात ऑल केलं की आपली जी गाणी असतात जी आपण टाकतो चॅनलला ती सगळ्यांना दिसतात की नाही. तसे हे माझे भाऊ आहेत तिथं. तुमचं नाव काय? वारेकर. तुमचं नाव काय? शुभम नागवेकर. तुमचा? महेश पांचा. अरे आई शपथ, महेश पांचा. ह्या तिघांची चॅनल आहेत, त्यांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि आमच्या डबल वाऱ्या किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असतील, शक्तितुरा म्हणा किंवा इतर कोणते, ते तुम्हाला यांच्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि आम्हाला आज प्रसिद्ध करणारी माणसं जर कोण असेल तर हे युट्यूबवाले त्याचं जोरदार त्यांच्यासाठी चालू. याच्यावर तर फुकट नाही, 100 देऊन जा. असू दे. सारा दिवस आज घाईचा ओ, ओ, सारा दिवस आज घाईचा वाढदिवस सामंत भाईचा. सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस आज घाईचा. बरोबर 9 वाजता येऊन गेले, टायमाचे पक्के. आम्ही लेट झालो ठीक आहे, आमचं दुर्भाग्य. नाही तर आज 2-2 हजार मिळाले असते वाढदिवसानिमित्त. सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस आज घाईचा.
लाभो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि आज खरोखर या ठिकाणी मनीषजी लिंगायत साहेब आणि त्यांचे सर्व शिवसेना पदाधिकारी सर्व सदस्य यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे इथं जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होत जाते. कारण काय कार्यक्रम करणं ही सोपी गोष्ट नाही बुवा. बरं ना तुमचे बऱ्याच दिवसापूर्वीचे संबंध असतील पण मी जवळजवळ मला वाटतं गेल्या वर्षापासूनच माझी आणि त्यांची ओळख या ठिकाणी आम्ही होतो विनोद चव्हाण बुवा. फक्त आता जरा जागा बदलली होय ना. तेव्हा एवढीशी जागा होती आता वाढली. काय काय बोललो म्हणतात जवळ जवळ झोपाची वेळ झाली आहे. येता तुका झोप असू दे बुवा. काय या जगात दुसऱ्याला खुश करणं म्हणजे खरा आनंद आहे. बघा आज आपण इथं बोलतोय तुम्ही मगाशी बोललात की हे दिसता गुलाम एवढंच हो पण हे बोलायला ऐकायचं नाही. 100% सत्य आहे ते. कारण आपल्या देवान देणगी दिलेली तशी आहे. बोलाक मी ऐकायचं नाही आणि बोलीन टाकू पण ऐकत नाही. तुका काय करू आता कर ओके गौरव तुला गणू म्हणतो गणू. प्रथम भगवंताचं नामस्मरण करूया. कारण आज भजन म्हटल्यानंतर राजापूर म्हटल्यानंतर ही भजनाची पंढरी आहे आणि इथं भजन हे झालं पाहिजे. त्यामुळे प्रथमतः भगवंताचं नामस्मरण. कारण त्या विटेला सुद्धा नाव दिलंय ते इंद्र हे नाव आहे बरोबर की नाही. तुम्ही बोला चंद्र काळा पडला पण चंद्र थोड्या वेळासाठी काळा पडला नंतर तो आपल्या रूपामध्ये आला शाप. आणि आपल्या कोणी शाप दिलेला आवडत नाही. लक्षात दिला तुका त्या दिवशी एकाने दिल्या ना तंदुरात आठवता मराठी म्हणतो अरे चंद्र चंद्र काय घर बसलंस असे चंद्र जर सुट्टीला नेलंस तर किती दिसतील तुका. कपडे घातल्याने सोडून दे. आता तोंड चाळू नको तू तसं पेटीचा आवाज कमी नाही. शुक्रतारा मंदवारा खरोखर सुंदर भजन या ठिकाणी तुम्ही सादर केलं. सुरुवातीला तुम्हाला 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय आणि ज्यांनी दिलं ते आमचे मित्र सफेद शर्ट हाताची घडी त्यानेच 500 दिले. अरे नजर नजर तुम्हाला 500 दिले म्हणजे तुम्ही खुश होऊ नका. मला 1000 येणार 100 आणि यायलाच पाहिजे तर आपली इज्जत आहे. अरे चोरी करण्यापेक्षा मागान जाऊ लाजा काय सारा तसं खेळत येतो बघतो काय.
धन्यवाद.